नमस्कार. दिग्रजकरांच्या तिजोरीतील पैसा गायब झालेला असतो, त्यामुळे सगळेजण खूपच दुःखी असतात. सगळेजण विचार करत असतात की पैसा कुठे गेला. पण इंदू सगळ्यांना म्हणते, आपण एकदा श्रीकलाची रूम चेक करूया का. तेव्हा श्रीकला कांगावा करते. ती म्हणते, काय चाललंय तुझं. इंद्रायणी ताई, तुम्ही अति करताय असं नाही का वाटत. तुम्हाला असं वाटतं का इंद्रायणी ताई मी तुमच्या घरातील पैसा चोरेन म्हणून. तेव्हा इंदू बोलते, मी कुठे असं म्हटले. मी खरोखर असं म्हटलंय का. पण मला तुझी रूम चेक करायची आहे. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, इंदू हे अति होतंय नाही का. इंदू काय चाललंय तुझं. तू उगाच श्रीकलावरती आरोप करू नकोस. तेव्हा लगेच इंदू बोलते, मी श्रीकलावरती आरोप करत नाही, तर मी स्पष्टपणे सांगते की श्रीकलानेच पैसे चोरलेले आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात. शेवटी इंदू सगळ्यांना घेऊन श्रीकलाच्या रूममध्ये गेलेली असते आणि तेव्हा सगळेजण श्रीकलाच्या रूमची झडती घेत असतात. त्याच वेळेला श्रीकलाच्या कपाटामध्ये पैसे सापडलेले असतात. ते बघून मात्र श्रीकलाला सुद्धा धक्का बसलेला असतो. त्यावेळेला इंदू स्वतःशीच बोलते, श्रीकला तुला काय वाटलं. तू काहीही करशील आणि मी तुझ्या बाबतीत अगदी शांत बसेन. मला माहिती होतं पैसा तूच चोरलायस. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर इंदूने खेळलेली चाल योग्य आहे का. कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.